राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चवमध्ये. मंडळी, तुमच्या किडनीमध्ये जर खडे असतील, तुम्हाला प्रचंड मूतखड्याचा जर त्रास असेल ना, मूतखडा झाल्याच्या नंतर आपण डॉक्टरकडे जातो, हजारो लाखो रुपये मोजतो मूतखड्यासाठी. पण मूतखडा होण्या अगोदर आपण असे कुठलेच उपाय करत नाही. जरी तुम्हाला मूतखडा असेल, फक्त मोठे खडे जर नसतील ना, छोटे छोटे खडे जर असतील ना, आजच्या काढ्याने तुमचे ते खडे पडून जाणार आहे लघवीद्वारे. तर आजचा काढा आहे ना, किडनीचे खडे, मूतखड्याचे खडे बाहेर काढणार आहे. तर मंडळी बघू शकता, हे आहे आपट्याचं झाड. आमच्या गावाकडे याला आम्ही सोन्याचं झाड असं म्हणतो. याला आपट्याची पानं म्हणतात किंवा आपट्याचं झाड असं म्हणतात. आपण दसऱ्याला सोनं देऊन पाया पडत असतो आणि दसऱ्याची जी पूजा करतो ना, त्या पूजेमध्ये याचे पानं टाकत असतो. तर मंडळी, आयुर्वेदामध्ये आहे ना, ह्या वनस्पतीला अश्मंतक म्हणतात. तर अश्मंतकचा अर्थ असा आहे, आपल्या शरीरातील जे दगड असतात ना, त्या दगडाचं पाणी करतात हे पानं. तर मंडळी, एका व्यक्तीसाठी मी तुम्हाला याचं प्रमाण सांगतो. तुम्ही 7 ते 8 पानं एका व्यक्तीसाठी घ्या. एका व्यक्तीला जर तुम्ही काढा बनवला तर 2 कप पाणी घ्या आणि उकळून ते पाणी फक्त 1 कप बनवा. आणि ह्या काढ्याचं सेवन आपल्याला सकाळी उठल्या उठल्या करायचं आहे. ह्या काढ्याचं तुम्ही जर 11 दिवस लगातार सेवन केलं तर तुमच्या किडनीमधून छोटे छोटे खडे बाहेर येणार आहेत. आता मंडळी, हा काढा बनवण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला उकळून अर्धा ग्लास बनवायचं आहे. तर मी पातेलं ठेवून घेतो मंडळी चुलीवर आणि छान असा चुलीला पण जाळ लागलाय. ह्या पानाचा काढा तुम्ही 6 दिवस लगातार प्या, म्हणजे तुम्हाला जुलाब बंद होणार आहे. तुमची अपचनाची समस्या देखील दूर होणार आहे. आपण ग्लासामध्ये टाकून बघू किती कमी झालाय. किती असा छान आपला काढा तयार झालेला आहे. जसा कोरा चहा असतो ना, सेम त्याच पद्धतीचा काढा झालेला आहे. तर चला मंडळी, या काढा पिण्यासाठी मंडळी, काढ्याची चव खूपच छान हा. ह्या काढ्याला लहान मुलं पिऊ शकतात. जास्त करून आपला घसा खवखवतो पावसाळ्यामध्ये, तर हा काढा सर्वांनी पित जा. जेव्हा टाईम भेटतो ना, तेव्हा याची पानं आणायची, 20-25 पानं आणायची, भरपूर असा पातेल्यामध्ये काढा बनवायचा आणि सर्व फॅमिलीने प्यायचा. म्हणजे तुमची सर्व फॅमिली व्यवस्थित राहणार आहे. पावसा कसा ओरडतोय. तर चला मंडळी, आता थोडासा काढा राहिलाय. तर चला मंडळी, आज मी सोन्याच्या झाडाचा अर्थातच आपट्याच्या पानाचा काढा बनवलेला आहे. ह्या वनस्पतीला तुम्ही विसरू नका. जिथं ही वनस्पती दिसल ती वनस्पती तुम्ही घरी घेऊन या किंवा याच्या शेंगाचं बी घरी आणा. झाडाभोवती आपल्या नर्सरीमध्ये याचं नक्की झाड लावा, कारण की हे झाड आपल्या शरीरासाठी फार म्हणजे फार फायद्याचं आहे. धन्यवाद.